पाकिस्तानने तालिबानला जन्म दिला, 30 वर्ष पोहोचलं, शस्त्र दिली आणि आज तोच पाकिस्तान तालिबान विरुद्ध ओपन वॉर डिक्लेअर करतोय. हीच इतिहासातली सर्वात मोठी आयनी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. आता हे टेन्शन समजायला एक गोष्ट लक्षात घ्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दुरान लाईन नावाची एक बॉर्डर आहे, ब्रिटिशांनी खेचलेली 1893 मध्ये. आता अफगाणिस्तानने ती कधीच मान्य केली नाही. त्याच डिस्प्युटेड बॉर्डरवर आज युद्ध सुरू आहे आणि याचं खरं कारण आहे TTP, तहरीक ए तालिबान, पाकिस्तानचं. हे पाकिस्तानी तालिबानी आहेत, अफगाण तालिबानचे भाऊ. पण पाकिस्तानी गव्हर्नमेंट विरोधात लढतात. अफगाण तालिबान म्हणतं की TTP आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही. आणि पाकिस्तान म्हणतं की TTPला बंद करा. ऑक्टोबर 2025 पासून पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक सुरू केलेत आणि त्याचं उत्तर अफगाणिस्तानने दुरान लाईनवर काउंटर अटॅक करून दिलं आणि नंतर पाकिस्तानने पुन्हा एअर स्ट्राईक केली अफगाणिस्तानच्या मेजर एरियाजमध्ये. तालिबानने काबूल ते बॉर्डरपर्यंत फुल ऑफेन्सिव्ह ऑपरेशन सुरू केले. पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरने जाहीर केलं की आता ओपन वॉर आहे. मार्च 16ला पाकिस्तानने काबूलमधला ड्रग रिहॅबिलिटेशन हॉस्पिटलला स्ट्राईक केला. त्यात 76 सिव्हिलियन मारले गेले. UN याचा निषेध केला. जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त लोक यांना डिस्प्लेस केलं गेलं. भारतासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. पाकिस्तान तालिबान वॉर म्हणजे पाकिस्तानच्या वेस्टर्न बॉर्डरवर आग, पूर्वेला भारत, पश्चिमेला तालिबान. पाकिस्तान 2 फ्रंट्सवर अडकलाय. इंडियाने पाकिस्तान एम्बेसी उघडायचा निर्णय देखील घेतला आणि याच बॅकग्राऊंडमध्ये तो घेतला गेला असावा. तालिबानला इंडियाकडे ओढायचं. पाकिस्तानने तालिबान बनवला स्ट्रॅटेजिक डेप्थसाठी, पण त्याच तालिबानने पाकिस्तानला आता घेरलंय. जे शस्त्र तुम्ही बनवता ना, ते तुमच्यावर कधी कधी उलटू शकतं. अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध म्हणजे पाकिस्तानच्या 30 वर्षांपूर्वीच्या चुकीची किंमत आज पाकिस्तान भोगतोय असं झालंय. अशाच गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.